धारदार शस्त्रानं हल्ला करून खून करणाऱ्या सराईत आरोपीला अडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं इंदोर मध्य प्रदेश येथून अटक केली। अडगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता। जुन्या वादातून धारदार चाकूनं वार करून एका व्यक्तीचा खून करण्यात आलेला होता। घटनेनंतर आरोपी फरार झालेला होता। गुन्हे शोध पथकानं गुप्त पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान येवला, मनमाड, नागापूर आणि डोंबिवली येथे शोध घेण्यात आला। तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेल्याचं समोर आलं। त्यानंतर पथकानं इंदोर येथे जाऊन स्थानिक क्राईम ब्रँचच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतलंय। तर ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, रवींद्र लिलके, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव तसेच इतर अधिकारी आणि अंमलदारांनी ही कारवाई केली आहे। आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे करतात। दिनांक 9 मे 2026 रोजी मधुर मिलन स्वीट्स, जुना संभाजीनगर नाका येथे मयत जयवंत पवार यांचा खून झाला होता। सदरचा गुन्हा त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आपण पोलीस स्टेशनला दाखल केला होता। या गुन्ह्यातील आरोपी याचा आपण गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत होतो। तो मूळ राहणार येवलाचा असल्यामुळे डीबी पथक सलग काही दिवस येवला येथेच तळ ठोकून होतं। आमच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंचमुख आणि त्यांचे पथक पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार शेख, सुमित शिंदे, शक्ती मोरे असे 5-6 जण कंटिन्युअस तिथे तळ ठोकून होते। या दरम्यान त्याच्या नातेवाईकांकडे जेव्हा शोध घेतला तर मनमाड, नागापूर येथून काही गोष्टी आम्हाला समजल्या। त्या आधारे तपास पथकाला ही माहिती त्याच्या वडिलांना आणि भावाला, मामाला जेव्हा आम्ही बारकाईनं विचारपूस केली तेव्हा मला समजलं की आरोपी डोंबिवलीला आहे। त्या क्षणी आमचे तपास पथक डोंबिवली येथे रवाना झालं। डोंबिवली येथे त्याचा एक मित्र भेटला आणि त्याच्याकडून माहिती मिळाली की आरोपी हा दर्शनासाठी उज्जैनला गेलेला आहे, महाकाल दर्शनासाठी, आणि तो आता उज्जैनवरून इंदोरकरिता रवाना झालेला आहे। तांत्रिक माहितीच्या आधारे ही माहिती मिळाल्यावर इतक्या लवकर जाणं शक्य नसल्याने इंदोर येथील क्राईम ब्रांचचे PSI अमित कटियार आणि त्यांच्या पथकाला आमचे हवालदार दादासाहेब वाघ यांनी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने संयुक्तपणे ही कारवाई करत इंदोरच्या क्राईम ब्रांचचे PSI अमित कटियार यांनी व त्यांच्या पथकांनी यातील आरोपीला सिल्वर मॉल या ठिकाणी इंदोरमध्ये ताब्यात घेतला आणि आम्हाला कळवलं। त्यानुसार आमच्या पथकाने जाऊन त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। गुन्ह्यामध्ये जे शस्त्र वापरलं होतं, धारदार चाकू जो वापरलेला होता, तो देखील आम्ही आरोपीकडून हस्तगत केला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास API जगदाळे यांच्या हे करत आहेत। हो, या आरोपीवर या अगोदर येवल्यामध्ये 3 बॉडी हर्टचे गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक।